सखी सावली काव्यांजली। माझ्यावर प्रेम करणारी सगळी माणसं माझ्यासोबत आहेत ना, रिअली आय फील व्हेरी लकी। अरे हो रे, नशीब लागतं तुला सांगतो। कसं आहे ना, नाहीतर काही माणसं स्वतःच्या घरच्यांकडे पण लक्ष देत नाही। आता बघ ना, तू आजारी आहे, तुला बरं नाही आहे, मला कोणी सांगितलं नाही, मला कळलं, मी आलो। हो पण प्रीतम, मी निघते, मला ऑफिसला जायचंय, आधीच उशीर झालाय। मी एक मिनिट, काय ऑफिस? यू मीन तुझं ऑफिस? तू नोकरी कधीपासून करायला लागलीस? जस्ट आत्ताच रे। कसं आहे, घरी तिचा टाइमपास होतो म्हणून नोकरीला लागली। व्हॉट? अरे तू जे काही कारण असेल, पण तू नोकरी करतेस हे ऐकूनच खूप बरं वाटतं मला। वहिनी मी ओके वेट, नो वंडर व्हाय तू म्हणून हा लुक बदललायस। हा तू कमाल दिसतेस यात, माहितीये का? तू आधीही छान दिसायचीस, बट आय रिअली लाईक दिस वन। अरे तू फार छान ग्रूम केलास याला। थँक्यू, थँक्यू सो मच। प्रीतम, मी येते, उशीर होईल, पण तू व्यवस्थित आराम करा आणि काळजी घे। मी येईन पुन्हा भेटायला। प्रीतम, तुला काही लागलं तर मला अरे पण हे कधी घडलं? मला डॉक्टरांनी काय सांगितलं नाही। तुम्ही काळजी करू नका। मला खात्री आहे मावशींचा राग शांत झाला ना की ते आम्हाला नक्की घरात येत। तोपर्यंत मी या घराला आणि माझ्या प्रीतमला सोडून कुठेही जाणार नाही। खरं तर मी तुला समजावायला, तर उलट तूच मला समजवतेस। कुठल्या मातीची बनलीस बेटा? हा? काका, मी थांबते इथे अंजली बरोबर, तुम्ही आत गेलात तरी चालेल। येतो। तू प्रीतमला भेटायला गेली होतीस ना, तो कसा आहे? काही बोलला का? तो तुला भेटला का? बोल ना मला। हो, आमची भेट झाली लाडू, बरा आहे तो, पण पण काय काही बोल ना। लाडू, तो मधल्या काळातल्या सगळ्याच गोष्टी खरंच विसरलाय ग। त्याला खरंच काही आठवत नाही। तुमचं लग्न, बाबा गेले, ह्या कुठल्याच गोष्टी आठवत नाही। मला खूप काळजी वाटते लाडू तुझी। ज्याच्या साथीने तू या घरात आली होतीस तोच तुझी ओळख विसरला। कशी राहशील इथे? कसं निभावशील हे सगळं? काही कुठल्याही परिस्थितीत खंबीर उभं राहायचं हे तूच मला शिकवलंयस ना। माझ्या प्रीतमला माझी खूप गरज आहे काही। मी ना त्याच्यासाठी काही करायला तयार आहे। आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्या ताकदीवरच आम्ही सगळं निभावून घेऊ। मला खात्री आहे।
नारायणी बोल. 2 तासात मीटिंग? ठीक आहे, मी कळवते तुला. हा, मला ऑफिस मध्ये जावं लागेल लाडू, पण तुला अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ मी लाडू? मला अक्का तू माझी काळजी करू नको, तू जा ऑफिसला प्लीज. कशी जाऊ लाडू? मी कशी जाऊ? माझी बुद्धी सांगते मला ऑफिसला जावं लागेल, पण माझं मनच मानत नाही येतं. मग यावेळी बुद्धी जे सांगते ना ते ऐक. सांग तुझ्या मनाला, तुझ्या लाडूची काळजी घेईन मी. अंजलीसाठी तुझं मन तुटतंय हे कळतंय मला, पण माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ, तिला घरात घेतल्याशिवाय मी इथून निघणार नाही. जातो. आई, आलेच मी आलेच. अंजली, रडू नको अगं. काळजी नको करू, सगळं ठीक होईल. हा, येते. हो. थँक्यू. काळजी घे. घाबरू नकोस, काही होणार नाही. आई, हं? तू पण निघतेस ना? नाही, मी थोड्या वेळाने निघेन. थोडा वेळ थांबते मी. बरं, तुझं प्रीतमशी काही बोलणं झालं का रे? झालं ना, खूप बोलणं झालं. काव्याबद्दल कौतुक करत होता. तिला कशी नोकरी लागली, कसं काम करते त्याच्याबद्दल कौतुक करत होता. मी कसं ग्रूम केलंय काव्याला तेही सांगत होता. त्याचंही कौतुक करत होता. माझ्याकडे कशी नोकरी नाही आणि मी घरीच बसलोय म्हणून मुद्दाम मला चिडवत होता, आणि तरीही तुला इथे राहायचंय त्याच्यासाठी. अरे, तो तुला मुद्दाम कशाला चिडवेल? त्याच्या डोक्यावर आघात झालाय, त्यामुळे त्याला मधल्या काळात काय घडलं हे आठवत नाहीये. तो एक आजारच आहे म्हणतात. आणि अंजलीचं आणि त्याचं लग्न झालं हेही आठवत नाहीये त्याला. हो, ओके. तू जा घरी, मी येते थोड्या वेळात. अगं आई, तू अरे, अंजलीला मधुराने बाहेर काढली, त्यामुळे मला थोडा वेळ का होईना इथे थांबावं लागेल. चोंडेपणा केला की असंच होतं. काय? नाही, काही नाही. थांबतो, मी निघतो. अंजली, काळजी घे. हा,
इतक्या उन्हात या अशा बाहेर का उभ्या आहेत? मधुरा पहिल्यापासूनच खूप हट्टी. तिला वेगळ्या पद्धतीने समजावून अंजलीला घरात घेण्यासाठी तयार करावंच लागेल मला. मधुरा, आई, अगं ये ना, बस ना. काय विचार करत होतीस? अगं काय नाही, प्रीतमसाठी खायला काय करू याचाच विचार करत होते. आता प्रीतम पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याला काय हवंय काय नकोय ते सगळं मी स्वतः बघ. तो पूर्ण बरा होईपर्यंत मी अजिबात घराच्या बाहेरच पडणार नाही. करशील? तुझ्या मुलासाठी शक्य आहे तेवढं सगळं करशील. त्याची सगळी काळजी घेशील. तू एक प्रेमळ आई आहेस, पण आपली सून सुद्धा आपली मुलगीच असते ना ग. तिची काळजी कोण घेणार? विषय टाळू नकोस मधुरा. ताई, अंजली हा टाळण्याचाच विषय आहे ताई. हेच मला तुझं आवडत नाही. तू स्वतःहून समजून घेतलं असतंस तर तुला समजवायला यायला मला काही गरजच नव्हती. सून आपला उंबरठा ओलांडून आपल्या घरात येते. आपल्या घराची ती मुलगी होते. तिलाच असं उंबरठ्याच्या बाहेर उभं करून कसं चालेल? किती वेळ उन्हातानात उभी करणार आहेस तिला? तिच्यामुळे माझ्या मुलाला जे चटके बसतात त्याचं काय करायचं ताई? असं तुला वाटतंय, असं आम्हा कोणाला वाटत नाहीये. आणि प्रीतम तर तिला ओळखतही नाहीये. जरा विचार कर मधुरा. तिला काही झालं, आजारी पडली, चक्कर आली तर सगळे तुला जबाबदार धरतील. कुणाकुणाला काय काय उत्तर देशील तेव्हा? आमचं सोड. उद्या प्रीतम बरा झाल्यावर त्यालाही हे सगळं आठवेल. त्यालाही हे सगळे प्रश्न पडतील. तोही हे सगळे प्रश्न तुला विचारणार आहे. तेव्हा काय उत्तर देणार आहेस त्याला? यांना तर उन्हाचा त्रास होतोय. अंजली, आतापर्यंत समजूतदारपणाने सगळे निर्णय घेतलेत. तसाच समजूतदारपणा आत्ताही दाखव आणि अंजलीला मोठ्या मनानं आपलंसं कर. काय करताय तुम्ही असं? ते उन्हात उभ्या का? पुष्पांजली, अहो काय झालं? नाही ताई, अंजलीच्या बाबतीत मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. हा ठीक आहे, पुढे जाऊन प्रीतमला काय उत्तर द्यायचं ते माझं मी बघेन. पण या घराचे दरवाजे अंजलीसाठी इथून पुढे कधीच उघडणार नाहीत.
मधुरा, मधुरा, पुष्पांजली उठा, पुष्पांजली. पुष्पांजली उठा, पुष्पांजली. Are you okay? प्रीतम, बस बसा कशाला उठताय? प्रीतम तू ठीक आहेस ना? तुझं डोकं दुखतंय का? एक मिनिट, चक्कर तुम्हाला आली होती. मी ठीक आहे, माझं मगाशी जरा डोकं ठणकर होतं, पण आता मी औषधं घेतोय, बरं वाटेल मला. तुम्ही माझी नका काळजी करू. तुम्हाला काय झालंय? मी उन्हात का उभ्या होता? काय झालं? पुष्पांजली, तर मला सांगा, तुमच्या काकू अजूनही तुमच्याशी वाईट वागतायत का? आता आईला सांगा रे, आज त्यांच्याशी बोलायला एकदा, कारण हे सगळं असह्य आहे. काय झालं? हे बघा, तुम्ही नका काळजी करू. मी म्हंटल, हे बघा, प्लीज प्लीज रडू नका. प्लीज प्लीज शांत व्हा. आपण बघू ना काय करायचं ते. तुम्ही असं, हे बघा, प्लीज शांत व्हा. मी आहे ना इकडे. मी बाबा, काय चाललंय? रडतायत त्या, तुला माहिती आहे? आई, काय सुरू आहे मावशी? हे पुष्पांजलीच्या काकूने त्याला बाहेर उन्हात उभं करून ठेवलं होतं. कितीतरी वेळ त्याला चटके बसत होते आणि शेवटी चक्कर आली त्यांना. पण नशीब मी बघितलं आणि सावरलं सगळं. नाही तर काय झालं असतं आता? मला कोणी सांगेल का हे सगळं काय सुरू आहे? हा काय प्रकार आहे सगळा? काय झालं? तुम्हाला यातली काही कल्पना नव्हती का? हे किती चुकीचा वागणं आहे. असं कोणी उन्हात उभं करून ठेवता का कोणाला? नाही ते काय नाही, त्यांच्या काकू जर असाच त्रास देत असतील ना त्यांना, तर आई तू लवकरात लवकर त्यांच्याशी बोलत आणि लक्ष घाल्या. तुम्हाला प्रॉमिस कर, या विषयावर तू त्यांच्याशी बोलणार आहेस ना? का मी बोलू? म्हणून तुला ऑफिसला यायला उशीर झाला ना? बर, आता कशी तब्येत आहे तुझ्या धीराची? काय नाव म्हणालीस? प्रीतम. तब्येत बरी आहे आता, पण पूर्ण रिकवर व्हायला वेळ लागेल त्याला. एक मिनिट. बाबांचा फोन. हा बाबा, बोला. काव्या, बाळा पोचलीच ऑफिसला? हो, पोहोचले मी. अगं, विश्वजित घरी आला होता. प्रीतमचं कळल्यावर तो उगीच चिडचिड करत होता. त्याला पैशाचं टेन्शन आहे ना, म्हणून मला वाटतं तो असं. जाऊ द्या, कामात असशील ना, आपण बोलू नंतर. हा, चल. हो. विश्वजितनं करून ठेवलेलं कर्ज लवकरच फेडावं लागेल. आईंचं आणि बाबांचं टेन्शन तरी कमी होईल. मला ऑफिसमध्येच काहीतरी बघावं लागेल आता. नारायणी. हा, बोल ना. ऑफिसमधून पैसे ऍडव्हान्स घ्यायचे असतील, लोन म्हणून, तर काय करावं लागेल? काय प्रोसिजर आहे? लोन?
अगं पण तुला कशासाठी हवंय लोन? आहे थोडी गरज. सांग ना प्लीज, काय करावं लागेल? तू आत्ताच जॉईन झालीस ना काव्या, त्यामुळे तुला लोन मिळणं जरा कठीण आहे ग. ठीक आहे,